हम तुम्हारे साथ हैं, शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय। भारत माता की जय। आज लागलेल्या 5 राज्यांच्या निवडणूक निकालामध्ये भारतीय जनता पार्टीने 5ही राज्यात अभूतपूर्व असं यश मिळवलेलं आहे। आसाम आणि पॉंडिचेरी या 2 राज्यामध्ये पुन्हा अगोदर पण भारतीय जनता पार्टी सरकार होतं आणि त्या ठिकाणी पुन्हा भारतीय जनता पार्टीचे सरकार येत आहे। आणि विशेष करून पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी 200 आमदार येत आहेत आणि पूर्ण बहुमताचं सरकार त्या ठिकाणी स्थापन होतं आहे। आपण पाहिलं तर गेल्या 10 वर्षापूर्वी ज्या राज्यात फक्त 2 आमदार होते त्या ठिकाणी आज 200 आमदार आले। या 200 आमदार येण्यामागं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी जे व्यूहरचना आखली आणि त्या सर्व पश्चिम बंगालमधील कार्यकर्त्यांनी जे काम केलं त्याचं हे यश या ठिकाणी आपल्याला येताना दिसत आहे। ज्या पद्धतीने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी लागला पाहिजे असं स्वप्न आमचे नेतृत्व पाहत आहे ते पूर्ण होताना या ठिकाणी दिसत आहे। 5ही राज्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि त्या राज्यातील जनतेचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पार्टीचे देशाचे अध्यक्ष नितीनजी नवीन साहेब या सर्वांना हे विजय खेचून आणण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी काम केलं त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो। जामखेड तालुक्यात आम्ही माननीय नामदार राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज या ठिकाणी सर्व आमचे पदाधिकारी जल्लोष साजरा पार्टीच्या ऑफिससमोर जल्लोष साजरा करत आहेत। या जल्लोषाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो। आज देशात होणारे 5 राज्याच्या चुनावामध्ये आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीवरती एवढे पदाधिकाऱ्यांनी कसे घेतलं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करणार आणि त्यांनी जी भारतीय जनता पार्टीला असं प्रचंड जीत दाखवली त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा। मी सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो आणि असंच हा ज्योत आहे भारतीय जनता पार्टीची या देशामध्ये देवत राहो, पेटती राहो एवढी परमेश्वर प्रार्थना करू राहिलो। मध्ये स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। खरं तर आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावर मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल सर्व मतदारांचे मी जाहीर आभार मानतो।